डायमंड जीटीसी राष्ट्रपती पुरस्कार विजेते हरवेळचे नंबर 1 विनर डायमंड एक्झिक्युटिव्ह संजय साहेबांना मनापासून जर ते नसते तर आपण कोणच नसतो. असं जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या क्रिएटर ग्रुपचे कर्तधारता की ज्यांनी क्रिएटर ग्रुपची निर्मिती केली. क्रिएटर ग्रुपचे एमडी राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर ब्ल्यू डायमंड डॉक्टर डी.एच. कदम साहेब यांना पण मनापासून मित्रांनो, हे लोक जर माझ्या लाईफ मध्ये आले नसते ना आज तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवलं नसतं. बरोबर ना? ते तिघांसाठी एकदा जबरदस्त वेलकम झालं पाहिजे. मित्रांनो, बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर मी पण तुमच्यापैकीच एक आहे. फक्त एक आहे की तुमच्या अगोदर काही दिवस बिझनेस स्टार्ट केला होता. थोडासा तुमच्या बरोबर थोडासा बिझनेस जास्त झाला, त्याच्यामुळे मला ही राईड मिळाली. साहेब वगैरे काही नाहीये, कारण हे व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर एक मेकॅनिकल काम करतो आणि मेकॅनिकल काम करताना मला बिझनेस मिळाला. ज्यांनी बिझनेस दाखवला माझे ग्रुप संजय वाबळे साहेब. मित्रांनो, मला हा बिझनेस प्लॅन माझ्या गॅरेजवर समजून सांगितला होता. तुम्ही सगळे लकी आहात, आज तुम्हाला हा प्रोजेक्ट वरती बिझनेस प्लॅन समजून सांगितला आणि सोप्या आणि साध्या भाषेत समजून सांगितलं नाही काहीच नाही. असं जबरदस्त व्यक्ती आमच्या मधला जे दुवासाठी म्हणलं कारण 13,000चे पुढे मिळाले. मला सांगा, माझा फायदा झाला का नुकसान झाला? 10,000 वरती 13,000चे पुढे मिळाल्यानंतर फायदा झाला. आणि बिझनेस स्टार्ट करायचं म्हणलं की माणूस पहिले काय बघतो? 2 गोष्टी. एक तर बघतो नुकसान किंवा फायदा. मी इथं बघितलं तर माझा फायदा झालाय. आणि दुसरी गोष्ट आहे, बिझनेस मध्ये जर आपल्याला बिझनेस रन करायचं किती लोकांना सांगायचंय? 2 लोकांना. मी विचार काय केला, जर मी 2 लोकांना सांगतोय मी 10,000 रुपये दिले तर मला प्रोडक्ट मिळतात. उद्या जर काय बरोबर झालं, ज्या लोकांना मी प्रोडक्ट दिले ते लोक माझ्या दारात येतील का? पहिलं मी विचार केला की उद्या माझ्या दारात कोणी येणार नाही, कारण जे मी पैसे घेतोय त्याची त्यांना वस्तू देतोय. आणि किती देतोय? एक्स्ट्रा वस्तू देतोय. मला जरा करून बघायला काही अडचण नाही. मित्रांनो, बिझनेस स्टार्ट झाला. बऱ्याचशा लोकांना बिझनेस प्लॅन सांगण्याचा प्रयत्न केला. त्या पिरियडमध्ये माझ्या बरोबर हे सिस्टम मध्ये एकही व्यक्ती नाही आला. न येण्याचं कारण असं होतं, तुम्ही बघितलं आज इथं बघितलं की बरेचसे लोक बोलतात आहे की नाही? बरोबर ना? आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं अरे लय बोलकी लोक येतील, हे लय बोलतायत त्याच्यामुळे ह्यांना पैसे येतात. आपल्यापासून काही एवढं होणार नाही, आपण काय बोलू शकत नाहीये. मित्रांनो, सुरुवातीला मला सुद्धा तसंच वाटत होतं. मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बरोबर एकही व्यक्ती ह्या सिस्टम मध्ये नाही आला. तर मित्रांनो, न येण्याचं कारण असं होतं, हा लाखो करोड रुपये कमवून देणारा बिझनेस काय. मी सांगायचो कुठं? माझ्या गॅरेजवरची. कुठं सांगायचो? माझ्या गॅरेजवरची. आता मी जर त्यांना हे सांगितलं आणि सांगताना काय सांगायचं? जबरदस्त स्कीम आहे, 10,000 रुपये लावायचे. 2 लोकांना सांगायचे, 2 लोकांना 10,000 रुपये लावायला लावायचे. आठवड्याला तुला पण 2,10,000 मिळणार, मला पण 2,10,000 मिळणार. मित्रांनो, त्यावेळेस जे माझे मित्र होते, माझे मित्र कोण असणार आहे? ड्रायव्हर आणि मेकॅनिकल लोक. मेकॅनिकल आहे का नाही? खाली लोकांना बघायचे, कोणाच्या मिस्त्रीने की तुम्ही कुठे गेलो सांगा. आता तुम्ही जसं हसताय नाही तशी ते हसायची. तसं मला ते हसले की मला लय टेन्शन यायचं. मला वाटायचं आपल्यापासून काहीतरी लय मोठा गुन्हा झालाय हा बिझनेस स्टार्ट करून. कारण असं वाटायचं ते लोक हसल्यानंतर. पण मला समजलं, माझे गुरु आहेत त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं हा व्यवसाय साधा आणि सिंपल आहे. मित्रांनो, मी भरपूर लोकांना सांगत सुटलो. मी होतो कुरकुमध्ये, माझे गुरु असायचे मुंबईमध्ये, गाव फलटण आमच्या दोघांचं. पण कालांतराने मला समजलं की हे आपलं काम नाहीये. आपलं गॅरेज मधलं अर्धे सुखाचे आहे असंच राहू द्या. पण त्याबरोबर काय झालं, मी प्रोडक्ट वापरले होते. प्रोडक्टचा रिझल्ट मला जबरदस्त आला होता आणि काही लोकांना दिलं होतं. मग ती लोक मला सारखे प्रोडक्ट मागायचे. मग मी आणायचो, त्यांना प्रोडक्ट द्यायचो. मित्रांनो, बिझनेस थांबवला होता. आहे असा बिझनेस थांबवला. फक्त प्रोडक्ट आणून द्यायचो, लोकांना सांगायचं बंद केलं. म्हणजे सांगून आपल्याला काय लोक येत नाही. ज्यांना पाहिजे त्यांना देऊ, बाकी वाढत बसायला नको. मित्रांनो, मी करत राहिलो. नंतर माझ्या वाबळे साहेबांची भेट झाली. त्यावेळेस वाबळे साहेबांनी, मित्रांनो, खरं हे बिझनेस मध्ये येण्याचं कारण प्रत्येकाने प्लॅन बघितला. प्लॅन मध्ये प्रत्येकाला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ते आवडतात, काही गोष्टी खटकतात. बघा मी काय सांगतोय, काही गोष्टी खटकतात, पटत नाही, पण काही गोष्टी आवडतात. मित्रांनो, हे बिझनेस मध्ये मला आवडलेली आणखी एक गोष्ट होती. हे बिझनेस मध्ये येण्याचं माझं खरं कारण होतं ते म्हणजे तुम्हाला इथं राहुल साहेबांनी सगळ्यात शेवट सांगितलेलं नॉमिनी फॅसिलिटी. कुठली? नॉमिनी फॅसिलिटी. कारण मित्रांनो, त्या नॉमिनी फॅसिलिटी मला चांगली समजून सांगितली होती. रिलेशन जवळच होतं. मला सांगितलं होतं तुझा वाहनांचे संबंध आहे, न जाणून तू गाडी घेऊन या माघारीच नाही आला तर तुझ्यानंतर तुझ्या फॅमिलीचं काय. अशा भाषेत जर मला हा बिझनेस प्लॅन समजून सांगितलं होतं नॉमिनी फॅसिलिटी, तर मला टेन्शन आलं. त्याच पिरियडमध्ये अशीच माझ्या मित्राबरोबर घडलं होतं.
त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, तो या दुनियेतून निघून गेला होता आणि त्याच्या फॅमिलीचे जे चित्र आहे ते माझ्या डोळ्यासमोर राहिले. त्यावेळेस मला असं जाणवलं, मी नसताना माझ्या फॅमिलीवरती सुद्धा हीच वेळ येणार आहे, माझ्या बाळांवरती आणि माझ्या मिसेसवरती. म्हणून मी तर बिझनेस स्टार्ट केला होता. मग मला ऑफिस साहेब म्हटले की तू हा बिझनेस चालू करण्याचं कारण काय? तर त्यांना सांगितलं की नॉमिनी फॅसिलिटी. म्हणजे जर तुला नॉमिनी फॅसिलिटीसाठी जर हा व्यवसाय चालू केला ना, तुला हा नेटवर्क वाढवावं लागेल, तुला काम करावं लागेल, फक्त पुढं विकून काहीच नाही होणार. मित्रांनो, मी साहेबांना सांगितलं, मी साहेब भले लोकांना सांगितलं पण माझ्याबरोबर कोणी येतच नाही. मग त्यांनी मला सांगितलं एक गुरुमंत्र केला मित्रांनो, त्या मंत्रावरती मी स्लिप करेल त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं हा व्यवसाय कोणालाही सांगायचा नाही. आता तर राहुल साहेबांनी काय सांगितलं, किती लोकांना सांगायचंय? 2 लोकांना. सांगितलं का नाही त्यांनी? काय का नाही? मग त्यांनी सांगितलं 2 लोकांना सांगायचंय. इथं सांगितल्यानंतर मला एकच कळलं होतं, जर ते 2 लोक आले तरच मला पैसे येणार आहेत. आणि बाबा साहेबांनी मला सांगितलं की हा व्यवसाय जर तुला सक्सेस व्हायचे तर हा व्यवसाय कोणालाही सांगायचा नाही. मित्रांनो, मला टेन्शन आलं. म्हणलं साहेब पहिलेच तुम्ही सांगितलं तुला 2 आणायच्या म्हणून तुम्ही लोकांना सांगत सुटलो होतो. मग त्यांनी मला सांगितलं 2 आणायचे नाहीये, जर तुला ह्या व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचंय तर 2ला हा व्यवसाय सांगायचा नाही, तर हा व्यवसाय दाखवायचा आहे. मित्रांनो, त्या दिवसापासून माझं डोकं बंद केलं. मी लय हुशार होतो माझ्या धंद्यामध्ये, मी माझ्या धंद्यात लय हुशार होतो पण इथं नव्हतो. मग मी त्या दिवशी माझं डोकं बंद केलं आणि माझे ग्रेड करू आपले साहेब प्रथम साहेब पाटील साहेब यांचं डोकं वापरायला लागलो. 100% डोकं माझं वापरायचं बंद झाल्यानंतर फायदा असा झाला, त्यांनी सांगितलं व्यवसाय दाखवायचा. मग कुठं दाखवायचा आहे? तर त्यांनी काय सांगितलं, ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस माझ्या समोरच्या लोकांना आणून बसू. अन्यथा ज्या वेळेस असे जिथे जीकेस असतात ना तिथं लोकांना घेऊन बसू. मित्रांनो, मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस जीकेस होता पुण्यामध्ये, गाव फलटण कुरकुमध्ये होतो. तर लोकांना पुण्याला जीकेसला घेऊन जायला लागलं. फायदा असा झाला, इथं लोकांना मी सांगत होतो आणि मी मॅकॅनिकल आहे, किती सांगणार? काय कळत असेल मला? 5 तासाचा प्लॅन मी 2 मिनिटांमध्ये समजून सांगत होतो. पण मित्रांनो, फायदा असा झाला, माझ्या गुरुचं ऐकायला लागल्यापासून लोकांना असे जीकेस मध्ये घेऊन बसवायला लागलो. 2 लोकांपासून बिझनेस चालू केला होता. त्याच्यामध्ये एक व्यक्तिमत्व, त्यांचा आज 2 IDNTC हार्डवर्कर भुजबळ साहेबांसाठी जबरदस्त बघितलं की जे 22,000 रुपये पगार होता, आज न्यू ब्रँड NTC अमोल दावळे साहेब यांच्यासाठी जबरदस्त. हे 2 आणि 6 लोकांपासून बिझनेस स्टार्ट केला. आज या 6 लोकांच्या माध्यमातून मित्रांनो जास्त नाही पण 15,000पेक्षा जास्त लोकांचा कारभार तयार झाला. कारण एकच आहे, मी माझी हुशारी थांबवली आणि मी माझ्या गुरूंच्या डोक्यात चालला. मित्रांनो, फायदा किती झाला? मित्रांनो, आलो होतो सिस्टम मध्ये नॉमिनी फॅसिलिटीसाठी आलेले व्यक्ती आज या सिस्टमच्या माध्यमातून आज जास्त नाहीये. ज्या लोकांना घेऊन बिझनेस स्टार्ट केला होता सुरुवातीला, त्याच्यापैकी सुरुवातीच्या ज्या लोकांना बिझनेस घेऊन चालू केला त्याच्यातला 19 लोक स्वतःची कार घेऊन बिझनेस करायला लागले. मित्रांनो, बिझनेस करायला लागलो. असाच पर्यंत प्रत्येकाचं स्वप्न असतं विमानात बसायचं. आज माझ्या माध्यमातून जवळजवळ 750 ते 800 पेक्षा जास्त लोक विमानात बसले डोमेस्टिक भारतात आणि 100 पेक्षा जास्त लोक इंटरनॅशनल जाऊन आले. हे का? हे फक्त एकच आहे की डिसिजन घेतलं होतं. मी काय केलं होतं? डिसिजन घेतलं होतं. मित्रांनो, मी बघितलं 18 वर्ष गॅरेज काम केलं, 18 वर्ष दुसऱ्याच्या गाड्या नीट केल्या. स्वतःची नवी 2 व्हीलर नाही घेता आली, वडिलांची 2 व्हीलर घेऊन मी गॅरेजवर जातो. हे सिस्टमची ताकद. मी सुद्धा विमानात बसलो आणि एकटा नाही बसलो तर पूर्ण फॅमिली बसली. आज हे सिस्टमच्या माध्यमातून 18.5 लाखाची न्यू ग्रँड विटारा कार वापरतो. मला एकच सांगायचं, जर माझ्यासारखा माणूस, एक सर्वसाधारण कमी शिकलेला माणूस या सिस्टम मधनं जरी इन्कम घेऊ शकतो तर प्रत्येकजण घेऊ शकतो का नाही घेऊ शकत? आणि किती मित्रांनो, माझा गेल्या वर्षाचा सिस्टम काय माहिती का, हा स्टेजवरून बोललेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला हे सिस्टम न बोलत असतो, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. माझं गेल्या वर्षाचं आर्थिक वर्षाचं इन्कम आहे, फॉर्म नंबर 16 आहे 21,93,000 रुपये 12 महिन्याचे इन्कम. तर माझ्या बाबतीत घडू शकतं तर प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं का नाही? पण मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला मी एक सांगेल, तुम्ही सगळे लकी आहात आज. कारण काय माहितीये का, आज इथं बघितलं आज बऱ्याचशा लोकांचा सत्कार झाला की नाही. त्याचबरोबर
टीसी, एटीसी, डीटीसी, जेटीसी, एसटीसी, आरटीसी मध्ये बरेचसे लोक बोलून गेले आहे का नाही, यांच्यासाठी जबरदस्त वेलकम झाला पाहिजे.